नमस्कार, मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आठवड्याचं राशी भविष्य, म्हणजे 1 एप्रिल ते 7 एप्रिल आपलं भविष्य हे आपल्या नावरस नावावर बघायचं आहे। ज्यांना अगदीच नाव माहीत नसेल त्यांनी चालू नावावर बघितलं तरी चालेल। इथे मी देत असते 2 एंजल नंबर तुमच्यासाठी, ते आपल्याला डाव्या हातावर निळ्या पेनने लिहायचे आहेत। पहिले 4 दिवस 1 आणि दुसरे 4 दिवस 1। त्याचबरोबर उपाय देत असते, ते उपाय शक्यतो सोमवारी करत जा, शक्यतो देवळात जाऊन करत जा, ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात करत जा। तर चला बघूया आपण आता सुरुवात करूया आपण राशी भविष्यासाठी। ओम साईराम। पहिली रास आहे मेष रास। तर मेष राशीला घरात थोडी चिंता राहील, जास्त विचार करू नका। घरातलं वातावरण थोडंसं तंग राहणार आहे, पण त्याचा परिणाम तुम्ही तुमच्या बाहेरच्या कामावर होऊ देऊ नका, घरातल्या व्यापारावर होऊ देऊ नका, नोकरीमध्ये होऊ नका। ते टेन्शन घेऊन घराबाहेर जाऊ नका। घरातली टेन्शन घरामध्ये सोडा, बाहेरचं काम बाहेर करा, म्हणजे तुम्हाला लाभ होईल। थोडे दिवसच हे राहणार आहे, बुधवारपर्यंत तंग राहील घरातलं वातावरण, पुढे सगळं व्यवस्थित होईल। घरातलं वातावरण तंग राहू नये, कोणाशी वाद होऊ नये, सुखी संसार व्हावा यासाठी किंवा मुलं आपल्या बरोबर नीट राहावीत, जे काही तुमच्या घरात भांडणं होणार असतील ते होऊ नाही म्हणून आपल्याला उपाय करायचा आहे आणि एंजल नंबर लिहायचा आहे। तो म्हणजे एंजल नंबर आहे 4 आणि 1 आणि उपाय आहे महादेवाला खडी साखर वाहा। महादेवाच्या पिंडीवर खडी साखर वाहा। शुक्र ग्रह मजबूत होईल, पती पत्नी मधली भांडणं कमी होतील, परिवारातल्या चिंता कमी होतील, चंद्रबळ सुद्धा तुम्हाला लागेल। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। वृषभ राशीला हा आठवडा अनुकूल आहे। कामे मिळत राहतील, पण मन चलबिचल होईल, ते नाही झालं पाहिजे। त्यामुळे मनावर फोकस करा, कामावर फोकस करा, मिळतंय ते काम करून घ्या। जे काही पैसे मिळतात त्यामध्ये जे येईल ते काम करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। मुलं थोडा त्रास देतील, आर्थिक उन्नती होईल, पण मुलांच्या बाजूने थोडीशी बाजू ही कमकुवत आहे। अभ्यास जास्त करावा लागेल। वैवाहिक जीवन उत्तम राहील। मुलांचे आजारपण त्रासदायक ठरू शकते, मुलांची काळजी थोडीशी घ्या। उपाय काय करावा? ह्यातल्या वाईट गोष्टी आपल्याला घडू नयेत आणि युनिव्हर्सने आपल्याला भरभरून साथ द्यावी, त्यासाठी उपाय काय करायचा आहे? तर नंबर लिहायचा आहे डाव्या हातावर 5 आणि 7। उपाय करायचा आहे महादेवाला गुलाबाच्या फुलावर कापूर ठेवून अर्पण करायचं आहे। महादेवाच्या पिंडीवर कापूर प्रज्वलित करायचा नाही, नुसता तसाच ठेवायचा आहे। ओम साईराम। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला खूप चांगला आठवडा आहे। नोकरी मिळेल, मेहनत केलेलं फळ मिळेल। नोकरीसाठी भटकत असाल तर त्याचं फळ मिळेल, बिझनेससाठी कष्ट केले असतील तर त्याचं फळ मिळेल, जे काही तुम्ही केलं आहे त्याचंच मोठं फळ मिळेल। कोणीतरी अनोळखी व्यक्ती किंवा मोठी व्यक्ती तुम्हाला मदत करेल आणि त्याच्यातनं तुम्हाला मार्ग सापडतील। खरेदी होईल, वैवाहिक जीवन ठीक राहील, व्यापारात पैसा येत राहील, नोकरी वर्ग सुद्धा खुश राहील। आजारपण येऊ नये म्हणून उपाय करायचा आहे, कारण थोडीशी काहीतरी आजारपण येऊ शकतात। त्यासाठी 11 कडुलिंबाची पानं ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून प्रार्थना करायची आहे की आम्हाला चांगलं आरोग्य सगळ्यांना लाभू दे म्हणून। तर ओम साईराम। तुम्हाला नंबर वापरायचा आहे 7 आणि 3। डाव्या हातावर 7 आणि 3 4 दिवस नंबर वापरायचा आहे। ओम साईराम। कर्क रास। चंद्र बळ कमी आहे, गडबड स्थितीत आहे। बुधवार पासून नीट होईल, पण बुधवारपर्यंतचा काळ, सोमवार मंगळवार आणि बुधवार दिवस हा काळ महत्वाचा आहे। ज्यांना बीपी आहे त्यांनी काळजी घ्या। शनीचे जे काम करतात, म्हणजे लोखंडी जे काम आहे, फॅक्टरी आहे, बिल्डर्स आहेत, काय आहे, शनीच्या आधी खाली जे काम येतं ते जे काम करतात त्यांना थोडे दिवस, एक सोमवार मंगळवार पर्यंत थोडंसं काम डाऊन असल्यासारखं वाटेल, मनासारखं काही होत नाही असं वाटेल, पण मंगळवार नंतर थोडंसं बुधवार नंतर थोडंसं नीट व्हायला लागेल। सोमवार मंगळवार चंद्राचं बळ पण कमी आहे, त्यामुळे मन उदास राहील आणि त्यानंतरचा काळ हा तुमच्यासाठी चांगला राहील। पण हे सगळं काही होऊ नये, मन उदास होऊ नये, काही बीपीचा त्रास आपल्याला होऊ नये, या सगळ्या गोष्टीसाठी काय करायचं आहे? तर हातावर नंबर लिहायचा आहे। पहिले 4 दिवस 7 आणि नंतरचे 2। आणि काय करायचं आहे? तर एका खाऊच्या पानावर अष्टगंधानं राम लिहायचं आहे। ते एक खाऊचं पान मंगळवारी मारुतीच्या पायापाशी घेऊन ठेवायचं आहे। हात जोडून विनंती करायची आहे, आठवड्यात माझ्या जे काही अडचणी असतील त्या सगळ्या तारून ने म्हणून। ओम साईराम।
पुढची रास आहे सिंह रास. तर जीवनसाथीला शारीरिक कष्ट येतील, कुठे ऍडमिट करायची वेळ येईल, थोड्याशा गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतील, असं सगळं सिंह राशीच्या जीवनसाथी बरोबर आहे. तर तिथं तुम्ही हे राहा. बिझनेस मात्र चांगला होईल, पैसा भरपूर राहील. गुरुवार शुक्रवार नंतर अशी व्यक्ती भेटेल की ती तुम्हाला मदत करेल आणि आहे या आत्ताच्या सिच्युएशन मधनं तुम्हाला बाहेर काढेल. मन प्रसन्न राहण्यासाठी निगेटिव्ह विचार अजिबात करू नका. सुख दुःख मिळून हा सगळा आठवडा आहे. तर या आठवड्यातली वाईट काही फळं मिळू नये, आपल्या पार्टनरला काही होऊ नये, यासाठी उपाय करायचा आहे तुम्हाला. नंबर आहे 8 आणि 4. आणि काय करायचंय तर या आठवडाभरात अजिबात सूर्य उगवल्यानंतर झोपायचं नाहीये आणि सूर्याला साखर पाणी ही सूर्यांजली जरूर द्यायची आहे. त्यावेळी तुमचा सूर्य मजबूत होऊन तुमच्या पार्टनरला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर सिंह राशीवाल्यांनी लवकर उठा, आठवडाभर हेच तुमच्यासाठी आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीमध्ये भाऊ बहिणींमध्ये वाद होऊ शकतात. मन उदास राहील, बुधवारपर्यंत गुरुवारपर्यंत असं राहील. पण त्यासाठी आडगेपणा जो असतो तो तुमच्यामध्ये कुठून भरल्यासारखा येईल. प्रत्येक गोष्टीत आडगेपणा करावा वाटेल, पण हे नाही केलं तर आठवडा चांगला जाईल, केलं तर आठवडा हा तुम्हाला घाण जाईल. तर असं काही करू नका आडगेपणा, नाही तर त्याच्यामुळं नाती तुटू शकतात, बहीण भावांची पण तुटू शकतात, नाहीतर बाहेर कोणते रिलेशन असतील तेही तुटू शकतात. त्यामुळे आडगेपणाला आपल्याला इथं स्टॉप करायचंय, दाबून टाकायचंय आणि व्यवस्थित राहायचं आहे. डोकं शांत ठेवायचंय, जिभेवर कंट्रोल ठेवायचा आहे बोलण्यासाठी. शांत राहणं हा एकच उपाय तुम्हाला यावेळी आहे. 7 आणि 6 हे तुमचे नंबर आहेत. आणि काय करायचं, देशी गाईचं तूप थोडंसं महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे, म्हणजे डोकं तुमचं थोडंसं शांत राहील. ओम साईराम. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीला वाद होतील, शांत राहणं गरजेचं आहे. तुमचं कोणीच काही ऐकत नाही असं तुम्हाला वारंवार वाटत राहील, पण हा आठवड्यातले 4 दिवस तुमचे तसेच जाणार आहेत की 100% काम झालंय आणि परत नाही, सगळं नाही होऊन पडलं म्हणून तुम्ही थोडंसं डिप्रेशनमध्ये जाल, किंवा तुमचं कुणीच काही ऐकून घेत नाहीये असं तुम्हाला वाटेल म्हणून थोडंसं डिप्रेशनमध्ये जाल. पण हे सगळं शुक्रवारपर्यंत चालणार आहे. शुक्रवार शनिवार रविवार परत तुम्हाला चांगला जाणार आहे. पैसे मिळणार आहेत. गरज आहे मुलांकडनं शुभवार्ता कळणार आहे. गरज आहे स्वतःच्या रागावर, स्वतःच्या इमोशन जे तुम्हाला वाटणार आतनं ह्या आपल्यासाठी हे करत नाही, ते करत नाही, कुणी ऐकत नाही, या सगळ्याला कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. काय करायचं आहे, 2 आणि 3 हा एंजल नंबर वापरायचा आहे. आणि गणपतीला दुर्वार पण करायचे आहेत. आठवडाभर केल्या तरीही चालणार आहे. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीला परिस्थिती मनासारखी नाही राहणार. सुरुवातीला तर नाहीच राहणार आहे, त्याच्यानंतर शुक्रवारपासून थोडीशी ठीक होईल, शांत होईल. पण या आठवड्यामध्ये सगळ्यात मोठं काम करणारे ते तुमचे गुडघे पाय हे दुखू शकतात. त्यामुळे वेळच्या वेळी औषध पाणी घ्या. आधीच दुखत असतील तर त्याची काळजी घ्या. कोणत्याही मोठ्या कामाची किंवा मोठा पैसा गुंतवायची रिस्क घेऊ नका. जास्तीत जास्त शेअर मार्केटवाली लोक, कारण इथं तुम्हाला डळमळीत आठवडा आहे हा, त्यामुळे जास्त त्याचा लाभ होईल असं वाटत नाही, म्हणून पैशाची गुंतवणूक करू नका. मोठी रिस्की कामं, गाडी घर अशी कामं करू नका. नंबर आहे तुमचा 9 आणि 1. उपाय काय करायचा आहे तर निळी गोकर्णाची फुलं ही महादेवाच्या पिंडीवर नेऊन व्हायची आहे. ओम साईराम. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीचे कष्ट संपतील. घरात नवीन काहीतरी कराल. शांत राहण्याची गरज आहे. सगळं व्यवस्थित होईल, पण मनातले निगेटिव्ह विचार, लोकांचं ऐकणं आणि त्याच्यावर डिसिजन घेणं हे सोडा. स्वतःचे विचार स्वतः करा, तर तुम्हाला सुख मिळेल. जोवर तुम्ही दुसऱ्याचं ऐकत राहाल तोवर तुम्हाला सुख मिळणार नाही. स्वतः शांत राहून स्वतःच्या आयुष्याचे विचार करायला शिका, नाही तर सर्व हातून जाईल. असाच हा आठवडा आहे तुमच्यासाठी, हे लक्षात ठेवा. लग्न नसेल ठरलं त्यांची लग्न ठरू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये मात्र वादळ उभं राहणार आहे, याची आधीच तुम्ही खबरदारी घ्या आणि त्या जोगेच विचार तुम्ही करा.
काय करायचं आहे, 7 आणि 6 नंबर हा वापरायचा आहे। उपाय काय करायचा आहे तर काळे उडीद किंवा काळे तीळ हे दुधामध्ये घालून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे। तर चला, ओम साईराम। पुढची रास आहे मकर रास। तर मकर राशीला आर्थिक नुकसानीला सुरुवात झाल्यासारखं वाटेल। पहिले 3-4 दिवस असं वाटेल आपण हात घालतोय त्यात नुकसान होतंय, आपण हात घालतोय त्यात नुकसान होतोय, पण असं नाहीये। या नुकसानाची भरपाईच पुढे तुमची जाऊन शुक्रवार शनिवार निघू शकते। त्यामुळे पहिले दिवस आहे तिथंच आपल्याला डटून राहायचं आहे। जास्त विचार करू नका, डळमळीत बनू नका, आत्मविश्वास वाढवा। तुमच्या जे काही तुम्ही करत असाल उपासना, मकर रास आहे, शनीची 7.5 आहे, या सगळ्याला तोंड द्यावं लागणार आहे। कर्म चांगली करा, कष्ट भरपूर करा, काही होणार नाही, फक्त चकवा मारणार आहे की बाबा नाही झालं तुमचं आणि परत एकदम डायरेक्ट झालं तुमचं, अशी कामं होऊन जातील। दमून जाल एवढी कामं करू नका, नाही तर तब्येतीला पण त्रास होऊ शकतो। मानसिक विचार एवढे करू नका, म्हणजे मानसिकतेचा सुद्धा त्रास तुम्हाला होणार नाही, सगळं होईल ते ठीक होईल। नंबर आहे 4 आणि 3। आणि काय करायचंय तर डाळिंब, मोसंब ज्याला भरपूर साऱ्या बिया असतात असं एखादं फळ महादेवाच्या देवळात नेऊन ठेवायचं आहे। ओम साईराम। कुंभरास, कुंभ राशीला खूप छान आठवडा आहे। आत्मविश्वास वाढेल, आत्मविश्वास वाढेल तुमचा, मन कमजोर होऊ देऊ नका। दोन्ही गोष्टी घडू शकतात, आत्मविश्वास वाढू पण शकतो आणि काही लोकांचा आत्मविश्वास ढासळू पण शकतो, जसे जसे त्यांचे हे असतील तसं। पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे की आत्मविश्वास ढासळूच देऊ नका, आत्मविश्वासाने परिपूर्ण राहा। काम मिळत राहील, आळस करू नका। काम मिळतंय पण आळस हा तिथं शनीला आवडणार नाही आणि शनीचं काम करून जाईल। त्यामुळं आळस अजिबात करू नका, प्लॅनिंग करा, त्याप्रमाणे सगळी कामं करा। डायबिटीस वाले, कुंभ राशी वाले यांना जास्तीत जास्त गरज आहे या आठवड्याला स्वतःच्या ह्याच्यावर शुगरवर कंट्रोल ठेवायची किंवा चेकिंग करून घ्यायची आणि त्यानुसार वागायची। कारण जर आता लो आणि हाय शुगर झाली तर लवकर कमी होणार नाही, त्यापेक्षा त्या गोष्टी वेळच्या वेळी तपासा, वेळच्या वेळी त्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणा। तर हे सगळं काही घडू नाही म्हणून आळस करू नका, पैसा आहे, काम आहे, काम करत राहा, काही होऊ नाही म्हणून 8 आणि 3 हे एंजल नंबर वापरायचे आहेत। उपाय काय करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाला साखर आणि पाणी किंवा साखर आणि दूध हे अर्पण करायचं आहे। सोमवारी करा, अगर आठवड्याभर करा, कसंही करा। ओम साईराम। पुढची रास आहे मीन रास। तर मीन राशीला चिंता सुरुवातीला खूप येतील, घरातल्या मोठ्यांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। तब्येतीची, आपल्यापेक्षा मोठे जे घरात आहेत त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं लक्षात घ्या। पैसा कुठं पण लावू नका, 10 वेळा विचार करा, तिथं पैसा लावा, नाहीतर पैसा बुडेल किंवा त्यातनं फायदा होणार नाही। व्यापारी वर्ग, बिझनेसमॅन यांच्यासाठी हे जास्त गरजेचं आहे। स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, नाही तर वेळ अशी येईल की ऍडमिट होण्यापर्यंत सुद्धा, ग्रह तारे शनी आहे, कुणी काही करू शकत नाही या गोष्टीला, ऍडमिट होण्यापर्यंत सुद्धा भर होऊ शकतो। त्यामुळे स्वतःचं आरोग्य या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या। हेल्दी आहार घ्या, व्यायाम करा, मेडिटेशन करा, डोकं शांत ठेवा, म्हणजे काही होणार नाही। नाहीतर या आठवड्यात आजारपण जर मागं लागलं तर पुढचं 2-3 महिने ते आजारपण आपल्याला सोडणार नाही आणि आर्थिक स्थिती ढासळेल। कारण ऍडमिट झाल्यावर काय काय होतं हे सगळ्यांना माहीत आहे। शनीची 7.5 आहे, जपून राहा, सांगितलेले उपाय करत राहा, स्वतःची काळजी स्वतः घ्या। मन विचलित होणार नाही आपल्या फोकसवरनं, आपल्या कामावरनं, ह्याच्याकडे जास्त। दुसऱ्या कुणाच्या नादी लागलात तर टेन्शन जास्त येईल, टेन्शन आलं की आरोग्य बिघडेल। त्यामुळे ज्या लोकांपासून आपल्याला टेन्शन येतं त्या लोकांपासून थोडंसं लांब राहा, कमी बोला, म्हणजे हे पुढचे कुठलेही आजार किंवा या गोष्टीला तोंड द्यावं लागणार नाही। युनिव्हर्सनं आपल्याला भरभरून साथ द्यावी, हे काही आपल्या आठवड्यामध्ये घडू नये म्हणून वापरायचा आहे 4 नंबर आणि 6 नंबर। उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर पांढरी फुलं नेऊन अर्पण करायची आहेत। हाच उपाय आहे, महादेवालाच प्रार्थना करायची आहे की आमचं आरोग्य, आमच्या मोठ्यांचं आरोग्य हे व्यवस्थित राहू दे म्हणून। तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करते।
कसा वाटला तुम्हाला आठवड्याचं राशी भविष्य याच्या छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.